पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीच्या निमित्तानं आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं आपणा सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट 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 येळकोट। आज या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राजस्थानचे राज्यपाल महामहिम हरिभाऊ नाना बागडे हे सकाळी त्याचबरोबर येऊन गेलेले आहेत। महत्त्वाच्या बैठकीसाठी त्यांना दिल्लीला जायचं असल्या कारणानं येऊन गेलेले आहेत। मंचावर उपस्थित राज्याचे आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, त्याचबरोबर सकाळी महाभिषेकला उपस्थित असलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले कृषी मंत्री दत्तामामा भरणे, माजी मंत्री आदरणीय अण्णासाहेब डांगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्यसभेवरील नवनिर्वाचित खासदार रामरावजी वडकुते, त्याचबरोबर उपस्थित असलेले आमदार नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सुनील कर्जतकर, आमदार श्रीमती मोनिकाताई राजळे, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंगे पाटील, आमदार काशीनाथजी दाते, आमदार अक्षयजी कर्डिले, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार गोपीचंदजी पडळकर, करमाळ्याचे आमदार नारायणबा पाटील, माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर, फलटणचे आमदार सचिनजी कांबळे, सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, त्याचबरोबर माजी राज्यसभा सदस्य विकासजी महात्मे, व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी आमदार रमेश सेंडगे, माजी आमदार राम हरी रुपनवर, माजी आमदार पोपटराव गावडे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर, महाराष्ट्रभरातून उपस्थित असलेले सर्व भाविक भक्त, पत्रकार आणि छायाचित्रकार, आज खरं तर 301व्या जयंतीचं एक वेगळं महत्त्व आहे। यावर्षी कधी नव्हे ते 3 दिवसाची जयंती साजरी झाली। 29 आणि 30 आणि 31ला 29ला आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्या माध्यमातून या जन्मस्थळावरती आणि मंदिरावरती रोषणाई करण्यात आली, दीपोत्सव करण्यात आला। 30 तारखेला प्रसिद्ध कवी कुमार विश्वास आणि देशातल्या आणि राज्यातल्या सर्व प्रसिद्ध कवयित्री यांच्या माध्यमातून कवी संमेलन करण्यात आलं। त्यानंतर अतिशय देखणा असा ड्रोन शोचा देखील कार्यक्रम हा रात्री पार पडला आणि त्यानंतर 12 वाजता फटाक्यांची आतिषबाजी झाली आणि म्हणून हा 29 आणि 30 तारखेला कार्यक्रम झाला। सकाळी आज 31 तारखेला जयंतीच्या दिवशी राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे, आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब,
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे यांच्या उपस्थितीमध्ये आणि आम्ही सर्व आमदार या ठिकाणी महाभिषेकाला उपस्थित होतो. आणि आता मुख्य सभेला सुरुवात झालेली आहे. या मुख्य सभेच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने काही गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या घडामोडी आपल्या समोर सांगणं महत्वाचं आहे. मला वाटतं माननीय लक्ष्मण हाके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी मंचावरती यावं. गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये 6 मे 2025 रोजी राज्याच्या मंत्रिपरिषदेची बैठक याच ठिकाणी झाली आणि चोंडीच्या 1200 कोटी रुपयाच्या आराखड्याला या ठिकाणी मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर इतर तीर्थस्थळांना देखील 5,500 कोटी रुपयापेक्षा जास्तीच्या रकमेला मान्यता देण्यात आली. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, आदरणीय स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब त्या बैठकीला उपस्थित होते आणि सर्व राज्याचे मंत्रिमंडळ या ठिकाणी 300व्या जयंतीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना त्रिशताब्दी जन्म वर्षाच्या निमित्तानं अभिवादन करण्यासाठी 1200 कोटीचा आराखडा मंजूर केला. आणि हा आराखडा गेल्या वर्षभराच्या कालखंडामध्ये त्याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देत निविदा प्रक्रिया पूर्ण करत आज आपल्याला या ठिकाणी पहिल्या फेज मधलं भूमिपूजनाचा कार्यक्रम करायचा होता. परंतु हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. त्याचं कारण आता राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या आचारसंहिते असल्यामुळं केंद्रीय निवडणूक आयोगाची आपण विशेष परवानगी घेऊन या सभेची परवानगी घेतली, पण भूमिपूजनाची परवानगी मिळाली नाही. आणि आपल्या मनामध्ये शंका कुशंका असायला नको म्हणून हे मी जाहीर करतोय की आचारसंहिता संपल्याबरोबर आपल्या या पहिल्या फेजचं भूमिपूजन होईल. तरी राज्य सरकारचा पण टाळ्याच्या गजरामध्ये त्याचं स्वागत करावं, आभार मानावं ही विनंती करतो. खरं तर वास्तविक पाहता त्या अनुषंगिक आणखी एक निर्णय झाला. या जिल्ह्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना याच व्यासपीठावरून घोषणा झाली. मी मागणी केली, माझ्याबरोबर अनेक मान्यवरांनी मागण्या केल्या आणि या मागण्या होत असताना आम्ही सांगितलं की उस्मानाबादचं धाराशिव होतं, औरंगाबादचं संभाजीनगर होतं, तर अहमदनगरचं अहिल्यानगर का होत नाही ही मागणी केली. देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या संदर्भामध्ये दुजोरा दिला आणि एकनाथराव शिंदे साहेब म्हटले, फडणवीस साहेबांचं भाषण होईपर्यंत मला म्हटले की आता ह्याचं काय करायचं तुम्ही सांगा. ते म्हणले आता आपण तुम्ही करायचं की नाही करायचं. मी म्हणलं साहेब तिकडचं जर होतं आहे तर अहमदनगरचं अहिल्यानगरची घोषणा करा. शिंदे साहेब म्हणले तुम्ही शिंदे आम्ही शिंदे, मग काय अडचण आहे आता. असं आमचं दोघांचं बोलणं झालं. त्याच दिवशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली आणि अहमदनगरचं अहिल्यानगर फक्त 16 महिन्याच्या कालखंडामध्ये आपण जिल्ह्याचं नामकरण करू शकलो. अहिल्यादेवीचं प्रचंड काम आहे, संपूर्ण देशभर आहे, देशाच्या बाहेर देखील होळकरांचं काम आहे, मराठे सरदार म्हणून काम आहे. आणि हे काम करत असताना तुमचं आमचं नव्हे तर अहिल्यादेवींचं हे उत्तुंग कार्य कोणत्याही एकाही राजकीय पक्षाने विरोध केला नाही. किंबहुना या अहमदनगरचं अहिल्यानगर करत असताना सर्वांनी स्वागत केलं आणि 16 महिन्याच्या मध्ये कारवाई झाली. आणि म्हणून बंधूंनो आणि भगिनींनो, या निमित्तानं खऱ्या अर्थानं आता पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूरची देवी या धर्तीवरती चोंडीचा विकास आराखडा आणि कॉरिडॉर देखील येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये पूर्ण होणार आहे.
तेवढाच देखणा, तेवढंच नियोजनबद्ध, तेवढंच चांगल्या पद्धतीनं हा आराखडा होणार आहे. आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीला येत असताना सगळ्यांना मनोभावे दर्शन घ्यावं वाटतं, सगळ्यांना यावं वाटतं, या पवित्र स्थळाला भेट द्यावी वाटते. आणि म्हणून काही लोक या संदर्भामध्ये भेट दिली पाहिजे, सगळ्यांनी नतमस्तक झालं पाहिजे, सगळ्यांच्याच अहिल्यादेवी आहेत याच्याबद्दल कुठलंही दुमत असायचं कारण नाही. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, कोणी मनामध्ये किंतु परंतु आणि मनात काही जर आकाश ठेवून अहिल्यादेवींना जर भेटायचा प्रयत्न केला तर याच सभेमध्ये काही घटना यापूर्वी घडल्या, आता ते माणसं येतही नाहीत, दिसतही नाहीत. हे अहिल्यादेवींचं महत्व आहे. आणि म्हणून साठी या पवित्र स्थळाची महती आणि जी काही आपल्या मनामध्ये आदराचं स्थान आहे हे भविष्य काळामध्ये टिकवण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि मग पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण नतमस्तक होण्यासाठी येता, आम्हाला देखील आपलं स्वागत करायला संधी मिळते. आणि सगळ्यांची सेवा करत असताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी त्यांच्या जीवनामध्ये जे जे काम केलं त्याच्यातला आपल्याला एखादा टक्का जरी करता आलं तरी तुमचं आमचं हे जीवनातलं भाग्य आहे असं समजून प्रत्येकाने राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे. आणि म्हणून साठी खऱ्या अर्थानं या श्री क्षेत्र चोंडीमध्ये येत असताना दिवसेंदिवस गर्दी वाढते. मला तर वाटतं एकनाथ शिंदे साहेब 1 महिन्यामध्ये 2दा आले होते. शिंदे साहेबांचं तर विशेष प्रेम आहे, मुख्यमंत्र्याचं विशेष प्रेम आहे. सुनेत्राताई पवार सुद्धा उपमुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मला फोन करून विचारलं कधी आहे, केव्हा आहे, किती वाजता यायचं. आणि त्यामुळे सगळ्यांचा या तीर्थस्थळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे. आणि हीच ऊर्जा आपल्याला या ठिकाणाहून घेऊन जात असताना वर्षभराची आपल्याला ही संधी मिळत असते. आणि म्हणून साठी मी तुमचं मनापासून या नगरीमध्ये स्वागत करतो. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या जयंतीच्या निमित्तानं मनपूर्वक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. सर्व पाहुणे आणि सर्व प्रतिष्ठित आणि लोकप्रतिनिधी या ठिकाणी वरिष्ठ उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही स्वागत करतो. आणि माझ्या वाणीला विराम देतो. येळकोट 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 येळकोट. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. यानंतर सुनेत्राताईंना जायचं असल्या कारणाने त्यांच्याच बरोबर मामाला जायचं असल्या कारणानं मामा अगोदर बोलतील आणि त्यानंतर सुनेत्राताई उपमुख्यमंत्री आपल्यासमोर.